दिवड आहे दिवड आहे. ते दिवड पण आला. दिवड पण येतो बघा कसा धरून. हा बघा तिकडे दिसते. इतकी आहे ना पत्र्याला येते जाते खायला. घेतली दिलो पण चांगलीच मोठी साईज भेटली बघा. मस्त जबरदस्त आली असेल ना मोठी. हे खेकडे भरलेले आहेत. खेकडे पण बघा मस्तपैकी आहे ना, शिजलेले आहेत पूर्णपणे. पीठ वगैरे बघा मस्त. आंगडी वगैरे पण मस्त तयार झालेत. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चालू आहे आपण आई आणि प्रियंकासोबत गरकीला. म्हणजे गरकीला आपण बरेच वेळ गेलेलो, तर आज आहे ना आईच पकडणार आहे. आई आणि प्रियंकाच गरकीला खेकडे पकडणार आहेत. म्हणजे आपण मी बऱ्याच वेळा अशा पकडलेत जाऊन. तर हे आहेत ना त्या दिवशी भरपूर चिंबोरं घेऊन आले. तर मी बोललो चला ह्यांनाच घेऊन जाऊ परत. तर बघूया आई आज आणि प्रियंका खेकडे पकडणार आहे आपल्यासोबत. इकडे राजा पण असणार आहे. मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. प्रियंकाने पण छत्री घेऊन आले, त्याच्यामुळे टेन्शन नाही पावसाचं वगैरे. काठ्या मला वाटतं गरकीला आहे ना मोठी काठी लागते. आणि आई वगैरे अशा जायत असतात गरकीला वगैरे. तर काठी तिकडेच वाटतं ठेवलेलं आहे त्यांनी. हा राजा कशावर बघतोय? म्हणते माकडं वगैरे असतील. माकडं आहेत ना. तर बघा इकडे पोहोचलो आपण भाल्यामध्ये. पाणी बराच आहे भालेला. भारी पाणी. काल कमी होता ना. आणि हे जेव्हा आलेलं ना तेव्हा पाणी कमी होता. आणि आज बोलतात बरं आहे, भरपूर आहे पाणी. भरपूर आहे ना. हा बघ सर्प बघ. दिवड बघ. घ्यायला दिवड होता मोठा. आईने काठ्या घेतल्यात तिथून जिथे मागच्या टायमाला ठेवलेल्या त्यांनी. आणि इथं वेली काढतायत बघा प्रियंका वगैरे. आली बघून याला डायरेक्ट ओढतच. वेल म्हणजे बांधण्यासाठी. याच ठिकाणी यांना गरक्या टाकायच्या आहेत. तर आई बोलते पाणी भारी आहे. मी काय ह्या ठिकाणी किती पकडल्या तरी? भरपूर भेटले आपल्याला तिथे. आणि मोठ्या साईजचे भेटले सर्व. आई आणि प्रियंका आलेली तेव्हा इथून 8 का किती नेलेलं आता मागच्या टायमाला? 12 नेलेलं ना. बघूया आज किती मिळत आहेत. पाणी बघा इथंच गरकी मला वाटतं पहिलेच टाकणार आहे. हा बघा ह्याच्यात. प्रियंका पण लागले तयारीला. मस्त आहे ना वेली इकडं. आई तिकडे बांधून घेणार आहे. बरेच वेळा यांनी ह्या साईडून चिंबोऱ्या नेलेल्या आहेत. एक गरकी बांधलेली आईने त्या साईडला. 4 वेळा घेऊन गेलो. असं वेलीने बांधते बघा. खेकडे पकडायची आहे ना ही टेक्निक एकदम भारी. आणि खेकडे पण चांगले मिळतात. तर कसं माहिती आहे, जेव्हा आम्ही त्या साईडला जातो ना खेकडे पकडायला, म्हणजे दुसऱ्या गावामध्ये जातो, म्हणजे आपल्या गावच्या खाली वावे गाव वगैरे त्या साईडला जातो खेकडे पकडायला असे गरकीला. तर त्या साईडला आहे ना पाणी भरपूर खदूल लागतो. तर ह्या म्हणून मी ह्या साईडला जास्त येत नाही. पाण्याला खदूल पाणी असतो ना त्या साईडला भरपूर मिळतात. तर हे आहे ना अशाच पाण्यात पकडतात. त्या दिवशी भरपूर मिळालेलं. तर बोलू चला जाऊ आज बघूया भेटतात का आपल्याला. तो माझ्या हाताला लागतो. मला वाटलं रस्ते तर मग दुखत नाही तो. ते वेलीच आहे. वेलीच आहे. तर आईने तिकडे बघा गरकी तयार केले. आईने गरकी तयार केले. टाकते आता पाण्यात. त्यांची जागा ही त्यांचे जागे ह्याच जागी येतात तिकडे पकडायला. आज पाणी भरपूर आहे.
तर मला वाटत नाही पोचल म्हणून काठी खोलमध्ये पोचायला पाहिजे. ना त्याच ठिकाणी शिकाव येतात बघा, ह्या बिलातून आहेत ना, येतात दिसतात त्या मासे आलेले दिसतात बघा तिथं. मासे बघा, मासे येतात खायला. मासे वरती वरती खातील म्हणते त्या घरची भाऊ नको झाला म्हणून. ते बघा दुसरी पण गरकी तिकडे तयार झाले. नाही ही मस्त जागा आहे रे. खोल पण आहे ना एकदम. माग कुठली धरी ना तेवढी सुटं धरा तेवढी सुटं. मग काय केलं, त्या पालकुंडावर बसलो. तो पालकुंड त्या पालकुंडावर बसून खेकडे झाले जाड्या. गरकी टाकली ना तर पटकन खेकडे येतात. दिवड आहे, दिवड आहे. ते दिवड पण आला. दिवड पण येतो बघा कसा धरून. हा बघा दिवड घ्यायला पडला. ते खाऊनच न्याला ना त्याने. बघा अजून खातो. दिवड पण येतो गरकीला. दिवड पण येतो गरकीला. प्रियंका मोठा दिवड होता. खिचडी आहे ना, खिचडी आहे, खिचडी आहे. तुला लगेच आली खिचडी. बारीक आहे ना, काढ तरी हे बघा लहान साईजची आहे. पुढे गेली आली परत आली बोलते परत. पटापट पटापट उचलायला लागते. तर दुसरी काठी लावलेली आहे ती बघायला जाऊ. हो हाय गरकीला आहे तिकडे. तू बघ खाते बघ खालून. ती बघ ना मोठी आहे जरा. दोन आहेत. हाय हाय पडली का काय. ती बघा ही जरा बरी आहे घ्यासारखी. हा बरी आहे घ्यासारखी, त्याच्यामुळे घेऊ हिला. आत्ता 2 मिनिटं नाही झाली टाकून लगेच आली. थोडी कॉपरेट टाकलीस का एकदा. पहिली बोनी झाली. प्रियंका खेकडे पकडायला लागली. नाही पकडतेस का नाही. अजून शिकले नाही. मोठी आहे, मोठी आहे. दोन आहेत का काय. एकच आहे. अरे खेकडी ती खेकडी तिकडे ठेवली ना. ते बघा एवढी आहे. मगाशी भेटली ना तेवढी साईज आहे पण ना प्रियंका. हो त्याच साईजची. धर घे. पिशवी तिकडे ठेवली. थांबा मी घेऊन येते. नको थांब आता जाऊ तू. नको ती गरकी उचला जाऊ. काय खेचते काय. हाय हाय वाटतं मोठी आहे ती. बघ मोठी आहे बघ वरतीच आहे. बापरे डेंजर आहे. केवढी मोठी आहे बघ. जाईल वाटतं. एकच आहे वाटतं. उचल 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 पडली. तिकडे दिसते ती आहे ना. 17 येते जाते खायला. मिळालं परत जवळ. ती बघा आली. ती बघा तिकडे आहे काठीच्या खाली आहे बघा. ती बघा आली. चांगल्या साईजची आहे. धरला मासे पाण्याला मोठ्या साईजची आहे. आणि कसं माहिती आहे आता थोडंफार तिथं आहे ना पाणी एकदम निव्वळ आहे. त्याच्यामुळे आहे ना ते खेकडे असे तोडून म्हणजे वरती येत नाही. जेव्हा पाणी खदूर असतो ना तेव्हा पटकन असे धरूनच वरती येतात. ह्या जागी आली असेल खेकडी बघ. आली असेल मोठी. धरले ना. एक आहे का दोन आहेत. जाम ओढते ना. नाही खेकडे असेल. धरला ना. हा धर ती खाली उतरतो.
खाली उतरायला लागेल. गॅस ठेवता घेतली. भिजलो पण चांगलीच मोठी साईज भेटली बघा. मस्त जबरदस्त. घेतली. बघा, लिंबू वरती आहे बघा. आणि बघ बघ पडली की मगासपासून जायत होती त्याला सुटली असेल ना. दिसत होती बाहेरून बाहेरून खेकडी दिसत होती नुसती पण येत नव्हती. दोनदा गेली आणि तिसऱ्यांदा भेटली. तर चांगल्या साईजच्याच झाल्या एकदम मस्त. मस्त घेतले. दोन मस्त झाल्या आता. 2 मोठ्या साईजचे. मग काढून नाही इथं हातोडी नाही. ही बघ आले बघ 2 आल्यात. उचल 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 हे बघ मस्त साईजचे आहेत. हे बघा 2 आल्यात 2. दोन्ही पण चांगल्या साईजचे आहेत. झाल्या 7-8 लगेच 4-5 तरी झाल्या. 5-6 झाले. नेराला जाऊ का? ते भातोलीवरच ठेव. बारीक खेकडे तेव्हा कशा धरून राहतात. मोठी आहे तरी. ह्यासारखी आहे ह्यासारखी आहे बघा. अशा धरून राहतात खेकडे बघा. पडली बरोबर. जाऊ दे. इथं पण बघा दिवाळच आहे बघा. इकडे बघा खाते 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 बघा. दिवाळच आहे इकडं पण बघा. खाल्ला त्याचं खाऊन गेला. ते इथलं काढ घरची दिवड आहे बघ. डोका काढते बघ वर. यायला कोणता यायला पाहिजे. काढ 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 काढ. अरे अरे बघा ही बघा. ही बघा इथं. खाऊन झाला ना तिने. ही बघा ही बघा. ही बघा आली. गेली त्या तोंडात आहे. आता नाही येणार ती. इथं अरे अरे मोठी आहे. जाईल 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 गेली. ती पण तिकडून गेली रे. तिथं पण आली होती. वर उचलली होती. गेली. चांगलीच होती. एवढी एवढी होती. हा तिथं पण आली. हिनी पण घालवलं आणि एक आईनी पण घालवलं. पाऊस भरपूर येतोय बघा समोरून. पाऊस खालून भरपूर येतोय. पाऊस जोरदार आला. पण चाललोय घरी आणि मिळालेत आपल्याला काहीतरी तासाची मोर आहेत. तर जे खेकडे मिळालेत ना ते मस्तपैकी आज बनवणार आहे प्रियंका किंवा आई. मस्त खायला मजा येणार आज. आणि त्या डोंगराला बघा किती पाऊस लागतोय. जबरदस्त आला बहुतेक आपल्याला मिळवायला. झाला चालू वारा पण आणि पाऊस पण. बहुतेक गावात पोचलो आपण. तिकडेच त्या डोंगराला पाऊस घुमतोय जोरदार. बघ कसला पाऊस भरलाय नाही पडतोय बघ. आवाजच कसला येतोय. घरी आलो आणि नेमकाच बघा पाऊस कसला चालू झालाय. जबरदस्त पाऊस चालू झाला. तिकडे हार्दिक बसलाय बघा. गेम खेळतोय फ्री फायर. ह्या टोपामध्ये पण आहे ना खेकडे ते बघा मोठ्या मोठ्या साईज. त्या काल आणलेल्या
त्या जबरदस्त साईजच्या आहेत आणि ह्या 8च्या आहेत. एकत्र करू आपण, दाखवतो. तो बघा, अर्ध्या काल आणलेल्या आहेत आणि अर्ध्या आज आणलेल्या आहेत. सफेद पण खेकडा आहे जे आपण दगडीवरती दगड घासून पकडतो त्यातून. इकडे आपण खेकडे साफ करेपर्यंत आहे ना, इकडे प्रियंकाने मस्त कांदा भाजून घेते. इकडे खोबरा खोबरा किसून आहे, ठेवलेला किसून फ्रीज ठेवलेला. मध्ये. हा बरोबर, खोबरा आहे तिकडं. कांदा मस्त भाजून घेतलेला आहे, तर त्याला काढून घेतो. ओके, तर प्रियंकाने इकडे मस्त कांदा भाजून घेतलेला आहे. हा त्याच्यानंतर खोबऱ्याचा किस आपण भाजून घेऊया. आपला खोबरा पण मस्तपैकी भाजून झालेला आहे, तो पण मी काढून घेते. हे बघा, खोबरं पण मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे. जबरदस्त असं खायचं मन करतोय. त्याला आंगड्या वाटून घ्यायच्या आहेत. त्या आधी पहिल्या बॉईल करायच्या आहेत आपल्याला, त्यासाठी मी टोपामध्ये घेते. फक्त आंगड्याच काय हे करतात ना. आंगड्याच फक्त. ना आंगड्या मस्त बॉईल करायला ठेवलेत. खेकड्यांच्या रशासाठी आपल्याला कपच्या भरायच्या आहेत, तर त्या साफ वगैरे करून घेतलेल्या आहेत. इकडे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, मिरची, आंबोशी, कोथिंबीर, लसूण. इकडे वाटण घेतलेलं आहे खोबऱ्याचा, आणि इकडे आपल्या खेकड्या साफ केलेल्या आहेत. आणि ह्या बघा, खेकड्यांच्या आंगड्या वाटून मिक्सरला घेतलेल्या आहेत. आणि इकडे आपले मसाले, घरगुती मसाले, आणि इकडे मीठ टाकलेले आहे. आता मिरची पण टाकून घेऊया. आपण टाकूया कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकूया फोडणीसाठी. टाकते टोमॅटो. टोमॅटो थोडंसं परतून घेऊया. इकडे आपले घरगुती मसाले घेतले. इकडे मी घेतली हळदी पावडर, गरम मसाला, आपली लाल मिरची पावडर. आणि जो आपण हा मसाला वापरतो ना, नेहमी कॅम्पिंगला वगैरे जातो तेव्हा आपण हाच मसाला वापरतो. पण टेस्ट आहे ना मसाल्याला जबरदस्त आहे ना. हो, भरपूर म्हणजे भरपूर जण येतात असे लांबून लांबून. किरण दादा पण आलेला, क्रेजावर फिशिंग युवक सर आलेले, त्याला पण भरपूर आवडला हा मसाला. जबरदस्त मसाला आहे. आपण घरीच बनवलेला मसाला ना प्रियंका. हो, घरी उन्हाळ्यामध्ये बनवलेला. तर हा मसाला एकदम भारीच आहे. तंदुरीला पण आहे, चिकन मसाला काय पण बनवा, खेकडे वगैरे तर भारी आहे. मच्छी खेकड्यांसाठी एकदम भारी आहे. आता जो आपण वाटण काढलेला तो घेऊया. नारळाचा सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. घेतला तर फोडणीमध्ये. हे बघा, हे खेकडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करू. ह्या बघा, ह्या ज्या आंगड्या आपण मिक्सरला लावून घेतलेल्या आहेत, ते घालून त्याचं पाणी घालून त्याचा पाणी ह्याच्यामध्ये रशामध्ये टाकायचं. टाकलास नाही, टाकते आता. हा, आंगड्यांवरती डायरेक्ट पाणी टाकतील का? बघा, जे खेकड्यांचे आंगडे आहेत ना ते डायरेक्ट असे घेतलेत.
आणि ते घालायला लागतील ना का डायरेक्ट टाकतील? घालते हातानेच आपण घालून घेऊया. कपचे आहेत ते टाकायचे आहेत. हे बघ कपच्या ते टाकतील ना. ते आंगड्यांमध्ये पण असतात ना. कॅल्शियम असतो ना त्याच्यामध्ये. कॅल्शियम. इकडे काय आणलेत काय ते आपली मखमल्ली ना, मखमल्लीची. आता लावतेस काय? लावायला चाललंय. चला तयार होतं. आणि ते आपले कपचे कधी टाकशील? आता भरते याला बॉईल झाला ना रसा का त्याच्यामध्ये सोडायच्या त्या कपच्या. मी आंबोशीची फोडं टाकते 4-5. आंबोशी टाकल्याच्या नंतर आंबटपणा जास्त येतो. हा बघा इकडे बेसन घेतलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करू. कांदा थोडा जास्तच घ्यायचा. कोथिंबीर, इकडे लाल मिरची पावडर, हळदी पावडर, थोडा गरम मसाला. हे सगळे तिने ऍड केलेत त्याच्यामध्ये. आणि थोडा मीठ. आपल्या रस्स्यामध्ये पण मीठ राहणार आहे ना. हा मग ह्याच्यामध्ये थोडा कमी टाकायचा. हे बघा इकडे मी मिक्स करून घेते सर्व. पाणी थोडा टाकायचा, थोडा थोडा करून, कारण पातळ नको व्हायला. त्यासाठी थोडा थोडा करून मिक्स करून घ्यायचा. असा घट्ट व्हायला पाहिजे, जेणेकरून विरघळणार नाही रश्यामध्ये. त्या कपच्या आहेत त्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. अशा भरून घ्यायच्या आहेत. कपच्या भरलेल्या आहेत त्या आपण सोडून देऊया. आणि रशाला एकदम कड आलेला आहे. आता 10 मिनिटांनी आपला रसा एकदम तयार होईल. 1 चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. इकडे जे खेकडे भरलेत ना ते पण इकडे बघा मस्तपैकी. हे खेकडे भरलेले आहेत. खेकडे पण बघा मस्तपैकी आहे ना, शिजलेले आहेत पूर्णपणे. पीठ वगैरे जबरदस्त बघा. मस्त आंगडी वगैरे पण मस्त तयार झालेत. घे. तर इकडे आपण कोथिंबीर टाकू. तर फायनली प्रियंकाने आहे ना मस्त इकडे रस्ता तयार केले खेकड्यांचा. आता तर सध्या जेवायचा टाईम नाही आहे. रात्री आपल्याला 10 वाजेपर्यंत जेवायला लागेल. आता जेवायचा टाईम नाही, संध्याकाळचा टाईम आहे. पण रस्ता वगैरे मस्त आत्ताच तयार झाला आहे. आणि ही व्हिडिओ आहे ना आत्ताच अपलोड करतो आहे. त्याच्यामुळं जेवताना वगैरे दाखवत नाही, पण रस्ता एकदम जबरदस्त झाला आहे. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.